उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण थंडगार पेय म्हणजे लस्सी असेल, कोल्ड्रिंक, उसाचा रस किंवा आईस्क्रीम, कुल्फी खाणं पसंत करतो. आपल्याला वाटतं की त्याच्याने पोटाला थंडावा मिळेल, पण त्याने खरंच फायदा होतो की ॲसिडिटी आणि अपचन होऊ शकतं? हो, तुम्ही कदाचित ऐकलं नसेल, पण ही फॅक्ट आहे की थंड खाल्ल्याने सुद्धा ॲसिडिटी किंवा अपचन होऊ शकतं. 2-3 मुख्य कारणं आहेत. आपल्या शरीरात ऊर्जा असते, बाहेरच्या हीटमुळे आपलं टेम्परेचर वाढलं असतं. याच्यात एक शॉक त्याला मिळतो जर आपण अचानक थंड पेय किंवा काही खाल्लं तर, आणि डायजेशनच्या प्रोसेसवरती लोड येतो. दुसरी गोष्ट, टेम्परेचरनुसार आपलं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रियेचा स्पीड असतो तो कमी किंवा जास्त झाला असतो. गरमीत त्याचा स्पीड थोडा कमी असतो. अशात आपण जर का थंड खाल्लं तर पोटाचे स्नायू आणि पचनाचा जो प्रक्रिया असते त्याला कॉन्ट्रॅक्शन होतं आणि आपलं मेटाबॉलिझम थोडं स्लो होऊन जातं. ते पचवायसाठी त्याने त्रास होऊ शकतो. काही लोकांना तर या थंड खाण्याने अपचन व्हायचा एक त्रास असतो, त्याला फंक्शनल डिस्पेसिया असंही म्हणतात. तो थोडासा डाएट नीट सुधारल्याने आणि काय औषध घेतल्याने बरा येऊ शकतो. पण थंड पदार्थ जर का गरमीत तुम्ही अतिप्रमाणात खाल किंवा अचानक खाल तर त्याच्याने पचनाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे खूप थंड खाऊ नका. थोडंसं ठीक आहे किंवा एकदा दोनदा ठीक आहे, पण रोज गरमीतून बाहेर आल्यावर घटाघटा थंड पाणी पिणं किंवा रात्री खास करून आईस्क्रीम, कुल्फी खाणं त्रासदायक ठरू शकतं, खास करून उन्हाळ्यात.